हॅलो! सगळ्यांना माझा नमस्कार. तर आज आहे संडे आणि संडे असेल तर घरात चिकन आणि मटण तर असणारच. पण आजचा संडे हा थोडा स्पेशल आहे कारण आज माझ्या घरी गेस्ट येतात. तर आजच्या मेन्यूमध्ये काय-काय स्पेशल असणार आहे? चला मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी मम्मीने चिकनची तयारी सुरू केली. आज आम्ही जवळ-जवळ 3 किलो चिकन आणलं होतं. ते मम्मीने स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे. त्याच वेळी मग मम्मीने पुऱ्यांसाठी पीठ मळायला सुरुवात केली. जवळ-जवळ 7 ते 8 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यात थोडंसं गरम तेल घातलं. गरम तेल घातलं की पुऱ्या खूप छान फुगतात आणि कुरकुरीत होतात. मम्मीने त्यात थोडं-थोडं पाणी घालत पीठ मळायला सुरुवात केली. जवळ-जवळ 10 ते 15 मिनिटं मळल्यानंतर पीठ खूप छान सॉफ्ट आणि स्मूथ झालं. मग त्या पिठाला झाकण लावून अर्धा तास बाजूला ठेवून दिलं. थोड्या वेळाने आजीने त्या पिठाचे छोटे-छोटे गोळे करायला सुरुवात केली. प्रत्येक गोळ्यावर थोडंसं पीठ लावून एकदम छान गोल पुऱ्या लाटायला सुरुवात केली. आज गेस्ट जास्त असल्यामुळे आजीने जवळ-जवळ 60 ते 70 पुऱ्या बनवल्या होत्या. आता चालू करतोय आपण मसाला प्रिपरेशन. चिकनच्या भाजीसाठी खास मसाला तयार केला होता. त्याच्यामध्ये 2 कांदे चुलीमध्ये भाजून घेतले होते. कारण चुलीवर भाजलेल्या कांद्याचा ना चिकनच्या भाजीला खूप छानच फ्लेवर येतो. ते कांदे आता मिक्सरमध्ये टाकून त्याची एक मस्त स्मूथ पेस्ट तयार केली. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये लसूणच्या पाकळ्या, अद्रक, 4 ते 5 मोठ्या हिरव्या मिरच्या, थोडं धनिया आणि काळी मिरी टाकून अजून एक मसाल्याची पेस्ट बनवून घेतली. आता वळूया आपण राईस प्रिपरेशनकडे. तर आज आम्ही बनवलं होतं चुलीवरचा भात. युजुअली आमच्याकडे जेव्हाही पाहुणे येतात ना, तेव्हा आम्ही चुलीवरचाच भात बनवतो. तर मम्मीने भात स्वच्छ धुवून तो टोपात टाकला आणि चुलीवर शिजायला ठेवलं. चुलीवरचा भात की नाही खूप छान स्टीम होतो आणि त्याची टेस्ट पण खूप अलगच येते. आज की नाही 2 प्रकारचे चिकनचे पदार्थ बनणार होते. एक चिकन मसाला आणि दुसरं चिकन फ्राय. त्यामुळे मम्मीने चिकनचं बरोबर वाटप करून घेतलं होतं. मम्मीने चिकनमध्ये मसाले घालायला सुरुवात केली. हळद, लाल मसाला, धने पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. सगळ्यात आधी मम्मीने चिकन मसाला बनवायला सुरुवात केली. कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आधी तयार केलेली मसाल्यांची पेस्ट घातली. मम्मीने ती पेस्ट तेलावर छान परतून घेतली. त्याच्यानंतर जे मसाले लावून ठेवलेलं चिकन होतं ते मम्मीने त्या कुकरमध्ये टाकलं आणि हलक्या हाताने सगळं छान मिक्स करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर परातामध्ये थोडंसं पाणी टाकून तेही कुकरमध्ये घातलं. म्हणजे मसाल्याची छान ग्रेव्ही तयार होईल. आणि मग कुकरला झाकण लावून मम्मीने ते शिटी येण्यासाठी शिजवायला ठेवलं. दुसऱ्या बाजूला चिकन फ्राय बनवायला सुरुवात केली. कढईमध्ये तेल गरम केलं आणि त्यात तयार केलेली मसाल्यांची पेस्ट घातली आणि मग चिकन घातलं. चिकन सगळ्या बाजूने चांगल्या प्रकारे परतून घेतलं आणि झाकण लावून थोड्या वेळ शिजवायला ठेवलं. थोड्याच वेळात चिकन फ्राय एकदम मस्त रेडी होणार होतं. त्याच्यानंतर मम्मीने पुऱ्या सुद्धा तळायला सुरुवात केली. गरम तेलामध्ये एक-एक पुरी टाकता असता एकदम मस्त गोल आणि फुगीर होत होत्या. आणि त्यांना बघताना इतकं तोंडाला पाणी सुटत होतं ना, की असं वाटत होतं कधी मी जेवते. अशा प्रकारे मम्मीने सगळ्या पुऱ्या सुद्धा तळून घेतल्या आणि आता पुऱ्यांसोबत काहीतरी गोड तर असायलाच हवं ना, म्हणून मी फ्रिजमधून काढलं मँगो श्रीखंड. हे श्रीखंड पप्पा खास घेऊन आले होते आणि खरं सांगायचं तर मला सुद्धा मँगो श्रीखंडच जास्त आवडतं. आता चिकन फ्राय सुद्धा झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं संपूर्ण जेवण रेडी झालेलं आहे. गरमागरम पुऱ्या, चिकनची भाजी, चुलीवरचा भात, चिकन फ्राय आणि सोबत खायला मँगो श्रीखंड. मी माझी थाळी मस्त सजवली आणि आता मी बसते जेवायला. आई शपथ! काय मजा आली जेवायला. एकदम पोट आणि मन दोन्ही भरून गेलं. आणि ही संडे स्पेशल चिकन थाळी तर एकदम बेस्ट झाली होती. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि संडे स्पेशल तुमच्या घरी काय बनलं ते सुद्धा मला कळवा.